मंडळी ही आहे राजगिरा. राजगिऱ्याची भाजी किंवा बरेच जण याला हिरवा माठही बोलतात. ही धुवून घ्यायची, चांगली निवडून पहिल्यांदा घेतलेली आहे. एक जुडी आहे ही निवडून घ्यायची, धुवून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक साधारण तांब्याभर पाणी ह्याच्यामध्ये ओतून ठेवायचं. मीठ टाकल्याने काय होतं की याला जर काही अळ्या वगैरे असतील किंवा काही घाण असेल तर त्या सर्व खाली जाऊन बसतात. आता ही भाजी थोडा वेळ 5 मिनिटं अशीच ठेवायची. तोवर आपल्याला काही तयारी करायची आहे. कांदा मिरची सर्व कापून घ्यायचं. आता आपण काय करायचं, ही भाजी बघा 5 मिनिटानंतर आता चांगली धुतली गेलेली आहे. एका चाळणीवरती पाणी निथळत ठेवायचं ह्याचं. आता बघा सर्व जी घाण होती ही खाली जाऊन बसलेली आहे. हे पाणी आता ओतून द्यायचं. कढई चांगली धुवून मी हीच कढई आता भाजीसाठी वापरलेली आहे. ह्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं आणि त्यानंतर 5-6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे. फोडणीमध्ये लसूण टाकायचा. तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्या. इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या. आणि त्यानंतर मीडियम साईजचा एक कांदा घ्यायचा बारीक चिरून. तोही कांदा ह्या फोडणीमध्ये ॲड करायचा. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर आता बघा कांदा भाजतो आहे तोवर आपण इथे ही भाजी जी आहे ही चिरून घेऊया. पाणी चांगलं निथळलेलं आहे. बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कांदा भाजल्यानंतर आपल्याला ही चिरलेली भाजी जी आहे ही कांद्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि भाजी टाकल्यानंतर चांगली त्या कांद्यामध्ये परतून घ्यायची. मंडळी ही भाजी जी आहे ना आहारामध्ये म्हणजे सर्वच प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या तुम्ही खात जा, जेणेकरून तुम्हाला भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम मिळतं. त्याप्रमाणे फायबरचं प्रमाणही भरपूर प्रमाणात ह्या भाज्यांमधून मिळतं. आठवड्यातून किमान एकदा तरी असल्या भाज्या खात जा, हिरव्या पालेभाज्या खात जा. आता बघा भाजी परतल्यानंतर ह्यामध्ये थोडंसं खोबरं ॲड करून घेतलेलं आहे, ओलं खोबरं. आता ओलं खोबरं टाकून परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये चवीप्रमाणे आता आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि मीठ टाकल्यानंतर चांगली भाजी परतून घ्यायची आणि ह्यावरती थोडा वेळा करते आता 1-2 ते 3 मिनिटासाठी फक्त आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. ह्या भाज्या पटकन शिजतात. तर बघा आता भाजी आपली शिजलेली आहे. 3-4 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं फक्त आणि ही भाजी आपली आता तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही भाकरी चपाती सोबत ही भाजी खाऊ शकता. अतिशय सुंदर अशी चवीला ह्या भाज्या लागतात. तर ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आहारात नक्की आणा. व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.